राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो कांदा भावाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगला तापलेला आहे. मित्रांनो, कांदा 25 रुपये किलोनेच विकणार हा निर्धार शेतकऱ्यांनी केलेला आहे. आज बोरवाडी येथील नंदी चौकात शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांचे मोठे आंदोलन हे झाले. कांद्याला किमान 25 रुपये प्रति किलो भाव देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रोहित पवार, निलेश लंके, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती या आंदोलनाला होती. महामार्गावरून उतरून घोषणाबाजी, काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. बोरवाडी तांबडेमळा तालुका आंबेगाव पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आमदार रोहित पवार यांनी कांदा रस्त्यावर टाकून हे आंदोलन केलेलं आहे. तर मित्रांनो, या आंदोलनाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान 25 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळावा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कांदा उत्पादकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, या मागणीसाठी आज पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोरवाडी तांबडेमळा तालुका आंबेगाव येथील नंदी चौकात शेतकरी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आंदोलनात शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके तसेच आंदोलनाचे निमंत्रक व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घातलेल्या होत्या. आंदोलनापूर्वी सकाळी 10:30 वाजता महामार्गालगत झालेल्या सभेत देवदत्त निकम, धोंडीभाऊ भोर, विशाल वाबळे, श्वेताताई ढोबळे, संजय बडेकर आणि ॲडव्होकेट राजू बेंडे पाटील यांची भाषणे झाली. कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे वक्त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन गणेश यादव यांनी केले. त्यानंतर सकाळी 11:30च्या सुमारास रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, निलेश लंके, शशिकांत शिंदे, बाबाजी काळे, अशोक पवार, अतुल बेनके यांच्यासह शेतकरी महामार्गावर उतरले आणि घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी सकाळी 11:47 आंदोलकांना ताब्यात घेऊन मंचर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. कांद्याला किफायतशीर दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. सरकारने बघ्याची भूमिका न घेता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी दिली. तर राज्य आणि केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण आहे. कांदा उत्पादक संकटात आहे. आश्वासनांचा पाऊस न पाडता कांदा उत्पादकांना योग्य न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांनी दिली आहे. तर शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा बाजारभावाबाबत दिलेले आश्वासन पाळावे. पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्याऐवजी आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी प्रतिक्रिया रोहित पवार आमदार यांनी दिली. तर महायुती सरकारने घोषणाबाजी न करता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव देण्याचे काम करावे, अशी प्रतिक्रिया बाबाजी काळे आमदार यांनी दिलेली आहे. तर कांद्याला किमान 25 रुपये प्रति किलो भाव मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जाईल, अशी प्रतिक्रिया देवदत्त निकम, जिल्हाध्यक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की कांदा 25 रुपये किलोने विकणार या आक्रमक भूमिकेसह आज
मोठं आंदोलन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, एक कांदा उत्पादक शेतकरी म्हणून आपणही या मागणीला आपला पाठिंबा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की दर्शवा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.